तर महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील कालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त 3 दिवसांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। कालेश्वर आणि मुक्तेश्वराच्या एकत्र पूजेसाठी 3 राज्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली। त्याचबरोबर त्रिवेणी संगम परिसरामध्ये मोठी गर्दी उसळली आहे। एकाच पानवटावर शिव आणि यम एकत्रित विराजमान आहेत। हे चित्र दुर्मिळ चित्र म्हणून आपण म्हणू शकतो, कारण जगामध्ये एकाच पानवटावर एक पिंडी पाहायला मिळते। मात्र महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर कालेश्वर मंदिरामध्ये एकाच पानवटावर 2 पिंडी आहेत। काय आहे हे महत्त्व तुम्हाला मी दाखवतो। हे 1000 वर्ष जुनं मंदिर आहे आणि या ठिकाणी दक्षिण काशी म्हणून या मंदिराची ओळख आहे। एकाच पानवटावर 2 पिंडी आहेत, ज्याला कालेश्वर आणि मुक्तेश्वर म्हटलं जातं। हे कालेश्वर आहेत जे यमराज आहेत आणि मुक्तेश्वर म्हणजे शिव आहेत। म्हणजे यमाच्या साक्षीने इथं महादेव वसलेले आहेत आणि महाशिवरात्री निमित्त 3 दिवसाची यात्रा सुरू झाली आहे। मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भेट देत आहेत। आता आपण बघू शकता संध्याकाळची वेळ आहे, मात्र भाविकांची गर्दी अजूनही कमी झालेली नाही। महत्त्वाचं म्हणजे असं म्हटलं जातं की यमाला आग्रहाने शिवानी इथं आणून बसवलं आणि काशीपेक्षा या मंदिराचं विधभर महत्त्व यासाठी जास्त आहे की काशीमध्ये अस्थि विसर्जनानंतर मोक्ष मिळतो आणि इथं जिवंतपणे जर दर्शन घेतलं तर मोक्ष मिळतो, अशी एक आख्यायिका या ठिकाणी आहे। महत्त्वाचं म्हणजे हे कालेश्वराचं मंदिर 3 राज्याच्या सीमेवर असलेलं त्रिवेणी संगम, गोदावरी नदीचा महाराष्ट्रातला शेवटचा प्रवास सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून होतो, जिथे तेलंगणाची सीमा आहे आणि तिथंच अंतर्वाहिनी सरस्वती आणि प्राणहिता नदी आहे। असं त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी हे कालेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्यामुळे या मंदिराला मोठं महत्त्व आहे। आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। महाशिवरात्रीच नव्हे, श्रावणामध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी असते। दररोज येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, महाराष्ट्र तेलंगणा सीमा, कालेश्वरम।